व्हिडिओ खूप मजेशीर आहे, पूर्ण नक्की बघा. तर आज शाळेमध्ये एक मजेशीर गोष्ट झाली. तर आज ना मी वर्गामध्ये गेलो, तर मुलं म्हटले की आमचं खेळायचं तर असे सर आम्हाला खेळायला सोडा. मी म्हटलं त्यांना काय खेळणार तुम्ही, तर ते म्हणे कुणी खो खो म्हणे, कुणी कबड्डी म्हणे. मग मी बाहेर गेलो. आता मध्ये छोटी छडी होती, म्हणजे फांदी थोडीशी छडी होती. मी असंच विट्टी दांडू खेळल्यासारखं बसलो होतो खुर्चीवर बसून. काही मुलं आली आणि आश्चर्याने म्हणे सर तुम्ही काय करताय. मी म्हटलं त्यांना विट्टी दांडू खेळतोय. ते म्हणे काय असतं. मला सगळ्यात पहिलं तर आश्चर्य या गोष्टीच वाटलं की गावातले मुलं आहेत आणि याऱ्यांना विट्टी दांडू म्हणजे काय माहित नाही. तर मी म्हटलं त्यांना शिकवायचं. ते सुद्धा एकदम क्युरिओसिटीने बघत होते की हा शिकायचं आम्हाला. तर त्यांना म्हणलं असं थिअरी सांगितल्यापेक्षा प्रॅक्टिकली कसं तर खेळलोच त्यांच्यासोबत मी विट्टी दांडू. तर रूलनुसार 4 आम्ही डाव खेळलो. माझी विट्टी जास्त लांब नाही गेली, विद्यार्थ्यांची जास्त गेली खेळता खेळता. मग टीम तयार झाली. त्यांचा राज्य तर मी लवकर फेडून दिला, कारण मला तर माहिती आहे म्हणजे दांडा कसं उडायचं वगैरे, विट्टी दांडू कसा उडायचं वगैरे. जेव्हा समोरच्या टीमची वेळ आली राज्य द्यायची, त्यानंतर मग खरी माझ्या सुरू होती. त्यांचा राज्य शाळेतल्याच ग्राउंडमध्ये थोडा चालला, लांब गेला, जवळ आला, परत लांब गेला. ते थोडेच दमले होते आणि त्यांना मजा सुद्धा येत होती. यार खरं खूप मजा येते दांडा उडायचं, एवढं लांबून नेम लावायचं वगैरे खूप मजा आली त्यांना सुद्धा. जेव्हा मग म्हटलं यार यांच्या आता जास्त तंगडत आहे, मग मी म्हटलं चला तुमचं राज्य माफ, ठीक आहे. मग जेव्हा शाळा सुटली, खेळायचा तास संपला, शाळा सुटली, ते एवढे खुश होते. तुम्हाला ते व्हिडिओ नाही काढला मी, खूप खुश होते आणि एवढं एक्साइटेड म्हणे सर खूप मजा आली आम्हाला आणि आम्हाला खरं माहीतच नव्हतं असं असं खेळ असतो विट्टी दांडू. एवढं खुश झाले ते. मला सुद्धा एवढं भारी वाटलं की यार एवढा सिंपल गोष्टी यांना माहित नाही, गावातले असून सुद्धा. म्हणजे यांचा फोन वगैरे काय म्हणू शकतो आपण, कारण यांना ग्राउंडमध्ये खेळणं ते माहीतच नाही. आता सुद्धा ते सुद्धा खरं म्हणा की आपल्या वेळेसचं जीवन होतं ना आताचे जीवन आहे, यामध्ये सुद्धा फरक वाटतोय. कारण प्रत्येक वेळेस आपण असं नाही म्हणू शकतो आजकालच्या मुलांमध्ये एवढी बात नाही राहील. आपल्या वेळेसचं सुद्धा वातावरण वेगळं होतं आणि त्यांच्या वेळेसचं वातावरण सुद्धा वेगळे. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो त्यांनी उन्हातच खेळायचं. आपल्या वेळेस ऊन होतं तर आपलं खानपान आणि फरक होतं वातावरण, तेवढं आताचं वातावरण नाही सहन करण्यासाठी. खूप मजा आली. त्यामुळे म्हटलं हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत नक्की शेअर करा. तुम्हाला कसा वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. युट्यूबवर बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. फेसबुकवर किंवा इन्स्टावर बघत असाल तर फॉलो नक्की करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे. तुम्ही जर कसं असतात तर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांसोबत असं कधी केलंय का नक्की सांगा. आणि मला काही टिप्स असतील तर नक्की सांगा, शिक्षक असेल तर.